दर्यापूर नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात जर आपण पाहत असाल की प्रचाराची वेग आता आलेला आहे। विविध पक्षातील पदाधिकारी उमेदवार नगराध्यक्ष हे प्रचारासाठी आता आपापल्या नगरामध्ये फिरत आहेत। अशातच प्रभाग क्रमांक 5 या नगरामध्ये सुद्धा भाजपाकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत प्रचार सुरू आहे। आपल्यासोबत भाजपाचे उमेदवार आहेत। काय सांगाल, तुम्ही प्रचार सुरू केलेला आहे, कशा प्रकारे रिस्पॉन्स आहे? आतापर्यंत लय चांगला रिस्पॉन्स दिसत आहे। सगळे आमच्यासोबत लोक जुळत आहे। एक एक करणं सगळं आमचा म्हणजे ते आमचं जे उद्देश आहे ते आम्ही लोकांना समजू राहिलो। सगळं ते जुळत आहे, एक धीरे धीरे सगळे जुळत आहे आणि सगळ्यांना माहीत आहे की कोण काम करू शकते आणि कोण काम करणार ते त्याच्या बाबतीनं सगळे जुळत आहे आमच्यासोबत। काय आश्वासन देऊन राहिले तुम्ही मतदारांना? आम्ही त्यांना सगळे आश्वासन देऊ राहिलो, म्हणजे त्यांचे जे अटकलेले काम आहे ते पहिले काही झाले नाही, म्हणजे त्यांचे ते ड्रेनेजचे आहे आणि लय त्यांचे काम अटकेल्यात। सगळ्यांसोबत आम्ही बोलत आहोत, सगळ्यांना समजत आहोत आणि ते आमच्यासोबत जुळू राहिले। तुम्ही या नगरपालिकेमध्ये निवडणूक लढत आहे, भाजपाकडून तुम्हाला उमेदवारी मिळत आहे तुमच्या मिसेसला, तर काय सांगाल कशा प्रकारे रिस्पॉन्स आहे नगरामध्ये? रिस्पॉन्स तर लय जोरदार आहे, आता सांगू शकत नाही। आता समोरच्या व्यक्तींना मालूम पडन आपला आमचा रिस्पॉन्स काय आहे। सर्वात पहिले तर प्रकाश भाऊ भारसाकडे यांचा जनतेवर त्यांच्यावर जनतेचा एवढा मोठा विश्वास आहे की या बारीनं भाऊचे जे संकल्प मांडलेले आहे, भुयारी गटर योजना आहे, झोपडपट्टीचे कामं राहिलेले आहे, घरकुलाचे कामं राहिलेले आहे, संधीकरण राहिलेलं आहे। प्रत्येक वार्डातनी असे की कुठं जा कुठं असे कामं आहे की आपण त्या वार्डात जाऊ शकत नाही। नाल्या अशा पडलेल्या आहे व्यवहारीत, काही सांगून एवढी गंदगी आहे काही ठिकाणी। आम्ही स्वच्छ करण्याचे प्रयत्न करू। आम्ही तुमच्या विरोधात बलाढ्य उमेदवार उभा आहे, त्यांच्याबद्दल तर आपण काही बोलू शकत नाही। ते त्यांचे काम करून झाले, आम्ही आमचं काम करून झालो, जनता पाहून झाली, जनता आमच्यासोबत आहे। भरघोस मतानं आमचे पुरेही नगरपालिकेला पुरं पॅनल बसणार आहे भाऊच्या आशीर्वादामुळे। आणखी सुद्धा या नगरातील काही मतदार आहेत आपल्यासोबत। क्या बताएंगे आपके जो प्रभाग में है भाजपा ने युवा जो तरुण है उसको संधि दी है, क्या लगता है तुम्हारे नगर? ये तो अब संधि तो बहुत ज़ोरदार दी है प्रकाश भाऊ ने, और हम पूरा उसको ये करेंगे। इसके पहले जो उम्मीदवार था, उम्मीदवार को ये पूछना है कि उसने वार्ड में हमारे वार्ड में क्या काम किया और क्या किया वो बता दे, हम उसको ये करेंगे। और प्रकाश भाऊ के साथ में जो पहले आमदार थे प्रकाश भाऊ, उन्होंने जो दरियापुर का विकास किया था, आज तक के कोई आमदार ने विकास नहीं किया ऐसा। जब प्रकाश भाऊ ने हमारे पर भरोसा किया, मुसलमान पर भाजपा के टिकट पर मुसलमान को टिकट दिया, ये बहुत बड़ी बात किया। हम पूरा उनका सपोर्ट करेंगे और पूरे वार्ड का सौंदर्यीकरण पूर्ण करेंगे। नगराध्यक्ष के चुनाव पर आप देखेंगे तो प्रकाश आमदार उनकी पत्नी है और दूसरी इधर सुधाकर पटेल की पत्नी है। क्या लगता है नगराध्यक्ष के कैसा चुनाव होगा, कौन फाइट में रहेगा? पूरे भाजपा की सीट आएंगे। भाजपा पर हमारा विश्वास है और भाजपा का हम काम करेंगे। हमने 30 साल काम कांग्रेस पार्टी का किया है। 1100 साढ़े 1100 मतदान में से कांग्रेस पार्टी ने 30 साल के कामों को हमारे पिटा ली। बीजेपी में से आने वाले रामेश्वर चौहान को टिकट दिया और एक मुसलमान को टिकट नकारी। और मैं ये चाहूँगा कि जो पार्टी ने मुसलमान को नकारी वो पार्टी यहाँ पर नुकसान पाएंगी। प्रकाश भाऊ ने एक मुसलमान कैंडिडेट हमारे सामने करा, जो हमारे प्रभाग से पहली मरतबा मुसलमान इच्छुक लड़का जवान खड़े रहा, इंजीनियर है। हम उसको भरपूर मतों से चुना कर लाएंगे, नगर अध्यक्ष को भी चुना कर लाएंगे। तर आपण पाहाल की या नगरामध्ये पहिल्यांदाच मुस्लिम समाजाच्या तरुणाला या ठिकाणी भाजपाकडून संधी देण्यात आली आहे। त्यामुळे संपूर्ण नगरातील जे मतदार आहेत सर्व त्यांचे प्रेमी आहेत, हे त्यांना सर्व आम्ही ठामपणे या दोन्हीही उमेदवारासोबत राहणार आहे आणि या ठिकाणी भाजपचा सुद्धा आम्ही नगराध्यक्ष निवडून आणणार असा सुद्धा ठाम विश्वास त्यांनी आपल्याला दिलेला आहे। मी किरण होले, जनविकास न्यूज, दर्यापूर।